ते प्रेमाने समजावून सांगते की आता या लक्षवेधीवर सगळ्या लोकांनी हात वर करायचे नाहीत सारखे, एकच फक्त प्रश्न विचार. बोला. सभापती महोदय, अत्यंत गंभीर आणि अस्वस्थ करणारा असा विषय आज मी या ठिकाणी सभागृहामध्ये लक्षवेधी क्रमांक 8 वितरित केल्याप्रमाणे. सभापती महोदय, अत्यंत गंभीर आणि अस्वस्थ करणारा विषय आज मी सभागृहाच्या निदर्शनाला आणू इच्छिते. बदलापूर येथे आर्थिकदृष्ट्या दुर्बल अशा महिलांना पैशाचं आमिष दाखवून त्यांच्या गर्भाशयातील बीजांड काढून बेकायदेशीर विक्री झाल्याची प्रकरण जे आहे ते समोर आलेलं आहे, उघड झालेलं आहे. सभापती महोदय, हे केवळ गुन्हेगारी प्रकरण नाही तर गरीब महिलांच्या शरीराचे उघड व्यापारीकरण आहे. त्यांच्या गरिबीचा, त्यांच्या आरोग्यातील अज्ञानाचा गैरफायदा घेत त्यांच्या शरीराला बाजारातील वस्तू बनवलं गेलं, हे अत्यंत वेदनादायक आहे. सभापती महोदय, मी या ठिकाणी गेले होते, इथली माहिती घेतली की कुठल्या महिलांना या ठिकाणी वापरलं जातं, त्यांचा वापर केला जातो. ज्या महिलेला एकतरी अपत्य झालेलं असेल अशी महिला हेरून त्या ठिकाणी तिचा वापर केला जातो. तिचं बीज फर्टाईल झालं की तिला पैसे दिले जातात. त्यांचे जे काही सेट केलेले IVF सेंटर आहे ते काही महाराष्ट्रात आहेत, काही महाराष्ट्राच्या बाहेर आहेत. तेलंगणा असेल, कर्नाटक असेल किंवा इतर राज्यांमध्ये त्या ठिकाणी नेऊन त्यांच्यावरती अशा पद्धतीने बीज काढण्याची प्रक्रिया केली जाते. त्यानंतर कुठलंही मेडिकल त्यांना कुठली सुविधा न देता त्यांना तसंच पाठवण्यात येतं. या गोष्टी समोर आल्या. आता हा आहे विषय, पण हा प्रश्न एवढ्यावरच थांबत नाही. सभापती महोदय, ठाण्यातलं या स्त्री बीज प्रकरणाचं नाशिक कनेक्शन समोर आले. डॉक्टर अमोल आणि वंदना पाटील यांना नाशिकमध्ये IVF सेंटर चालवण्याची परवानगी दिली असताना त्यांनी ठाण्यामध्ये सब सेंटर उघडलं. त्यांनी सांगितलं नाही आम्ही कन्सल्टिंगच करतोय, पण मी तुम्हाला जबाबदारीने सांगू इच्छिते तिथेही इंजेक्शन्स दिले जात होते. आत्ताच मला मिळालेल्या माहितीनुसार त्यांच्यावरती कारवाई करण्यात आलेली आहे. सरोगसी नियमन कायदा 2021 अंतर्गत, आणि त्यामध्ये डॉक्टर अमोल पाटील यांना त्या ठिकाणी अटक करण्यात आलेली आहे. हे सरोगेट मदर आणि स्त्री बीज मिळवून देणारे प्रमुख एजंट म्हणून काम करत होते अशी माहिती सुद्धा त्या ठिकाणी समोर आली आहे. सभापती महोदय, पोलिसांचंही मी अभिनंदन करीन की पहिल्यांदा 3 आणि नंतर 1 असे 5 आरोपी त्यांनी त्या ठिकाणी पकडलेत. आणि हे केल्यानंतर बरेच IVF आणि ART सेंटरवरती धाडा पडल्या. 10 लाखाचा माल त्या ठिकाणी हस्तगत केला. पण ही भीती आहे की हे रॅकेट फक्त ठाणे, मुंबई, महाराष्ट्र नाही तर संपूर्ण राज्यामध्ये आणि देशातही याची व्याप्ती वाढल्याची भीती आहे, आणि ती काही नाकारता येणार नाही. यामध्ये महत्वाचं म्हणजे हा प्रकार केवळ काही दलालांपुरता मर्यादित नसून परवानग्या, प्रमाणपत्र आणि वैद्यकीय नियमनातल्या संभाव्य त्रुटी याही त्या ठिकाणी संबंधित आहे. मला या ठिकाणी काही सूचना सरकारला करायच्यात आणि 3 स्पेसिफिक प्रश्न मला विचारायचे. सूचना ही आहे की 20 पेक्षा जास्त महिलांचा या ठिकाणी सभापती महोदय वापर केला गेलाय. याची पाळंमुळं जसं मी म्हटलं तसं ठाण्यापुरती नाही, संपूर्ण राज्यात, देशापर्यंत असू शकतात. मी घेतलेल्या माहितीप्रमाणे या महिलांना प्रचंड पॉवरची, काही सीसींची इंजेक्शन्स दिली जातात आणि त्याच्यामुळे ज्या वेळेला तुम्ही इंजेक्शन घेता या प्रक्रियेमध्ये तिच्या शरीरावरती निश्चितपणे परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही. 10 ते 12 वेळा एका महिलेने 10 ते 12 वेळा बिजांड दिलेल्या सुद्धा महिला त्या ठिकाणी आहेत. आणि म्हणून मला त्याची माहिती वैद्यकीय तपासणीनंतर समोर येईलच. पोलिसांनी योग्य कलम लावलेली आहेत, वेगळ्या वेगळ्या प्लॅटफॉर्मवरती तिथे ती कलम लागलेली आहेत. परंतु जर वैद्यकीय तपासणी त्यांची झाली तर या इंजेक्शन्समुळे त्यांच्या शरीरावरती काय परिणाम झालाय याचा वैद्यकीय जर रिपोर्ट आला तर मला वाटतं ही केस आणखीन स्ट्रॉंग होईल. त्याचबरोबरीने माझी आणखीन एक सूचना आहे की गृह खात्यामध्ये जसं ICGSचं पोर्टल आहे की कुठलाही आरोपी असेल त्याला एका क्लिकवर त्याची पूर्ण माहिती मिळते. आधी कुठल्या प्रकरणात होता, कुठल्या पोलीस स्टेशनला होता, काय परिस्थिती आहे. तसंच IVFचं पोर्टल सुरू करावं ही पण माझी सूचना आहे. ते चांगले आहेत, पण सूचनाची अंमलबजावणी कराल का? IVF पोर्टल ची सेंटर उघडून त्याचं अंमलबजावणी कराल का? कारण एका क्लिपवर जर कुठलीही महिला या राज्यातल्या कुठल्याही IVF सेंटरला गेली आणि असं जर आपलं पोर्टल असेल तर एका क्लिक वरती आपल्याला माहिती मिळेल की ती आधी कुठल्या IVF सेंटरला गेली होती किंवा तिने याच्या आधी काय केलंय. त्याचबरोबरीने IVF लिंकिंग आपण कराल का, जे आधार कार्ड बेस्ड आणि बायोमेट्रिक थंब इम्प्रेशनने त्या ठिकाणी करायला हवंय, ज्यामुळे आपण त्या ठिकाणी अशा गोष्टींना आळा घालू शकतो. एवढंच नाही,
प्रत्येक सरकारमान्य IVF सेंटर या ठिकाणी काय नियम म्हणतोय की सुरुवातीपासून शेवटपर्यंतचे सगळे उपचार जे आहेत ते त्या ठिकाणी देण्यात यावे. अशा पद्धतीचे आणखीन किती IVF सेंटर आहेत ज्यांनी सब सेंटर उघडलेत आणि त्याच्या माध्यमातून हा गोरखधंदा त्या ठिकाणी चालतोय. प्रत्येक महिन्याला मी वाचलं की आम्ही एक कमिटी नेमली आहे आणि आता त्याचं ऑडिट होणार आहे. 3 महिने वर्षाने नाही, प्रत्येक महिन्याला व्हायला काही पाहिजे. लक्षवेधीमध्ये आपल्याला उत्तर आलं की परत प्रश्न विचारायची संधी आहे. हो. तर प्रश्न आता रूपामध्ये प्रश्न मांडा विचारते तुम्ही. हो. प्रश्न विचारते सभापती महोदय. प्रश्न हा आहे की नाशिकसाठी दिलेलं प्रमाणपत्र ठाण्यात कसं वापरलं गेलं याच्यासाठीची प्रशासकीय जबाबदारी ठरवली जाणार आहे किंवा नाही. माझा दुसरा प्रश्न, या 2 वर्षांमध्ये IVF ARTच्या किती केंद्रांची तपासणी आपली झाली आहे. तिसरा प्रश्न, सरोगसी नियमन कायदा 2021 अंतर्गत आतापर्यंत आपण किती कारवाया केल्या आणि भविष्यात अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी मला उत्तरात दिलंय की काही अधिकारी नेमले जे त्याची तपासणी करतायत. माझं असं म्हणणं आहे की भविष्यात अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी स्वतंत्र प्रजनन आरोग्य निरीक्षण प्राधिकरण हे सरकार स्थापन करणार का. धन्यवाद सभापती महोदय. सभापती महोदया, जी काही IVF सेंटरवरती कारवाई झालेली आहे, नक्कीच हा विषय गंभीर आहे आणि कारवाईची माहिती आज या ब्रीफिंगच्या माध्यमातून घेत असताना देखील जी काही मोडस ऑपरेंडिंग आहे ती कशा पद्धतीने चालते त्याचं गांभीर्य देखील हे लक्षात येत आहे. सन्माननीय सदस्य चित्राताई वाघ यांनी ह्या लक्षवेधीच्या मार्फत नक्कीच एका महत्त्वाच्या विषयाकडे लक्ष वेधलेलं आहे. एकंदरीत ही जी कारवाई, अशा पद्धतीची कारवाई महाराष्ट्रामध्ये ही पहिल्यांदा झालेली आहे आणि ह्या कारवाईमध्ये एक गोष्ट लक्षात आलेली आहे की मी थेट आपल्या प्रश्नांकडे येतो की ह्या कारवाई होत असताना एक लक्षात घेतलं पाहिजे की आपण सेरोगसीचा कायदा हा केंद्र सरकारने 2021 मध्ये केला आणि सेरोगसी अर्थातच जे कपल तिथे कन्सिव्ह करू शकत नाही त्यांच्याकरता हा कायदा अतिशय महत्वाचा आहे. आणि ह्या कायद्याच्या अंतर्गत महाराष्ट्र शासनाने 2022 साली तिथे राज्य मंडळाची आपण तिथे स्थापना केली आणि ह्या मंडळाच्या मार्फत आपण प्रत्येक परिमंडळ स्तरावरती आपण एक समिती नेमलेली आहे. ह्या केंद्र शासनाने IVFच्या या लॅबना किंवा IVFच्या ह्या काही जे काही आस्थापना आहेत त्यांना परवानगी देण्याकरिता एक पोर्टल सुरू केलेलं आहे. या पोर्टलवरती ऍप्लिकेशन करावं लागतं. अप्लाय केल्याच्या नंतर त्याचे इन्स्पेक्शन होतं या तज्ञ समितीमार्फत आणि इन्स्पेक्शन झाल्याच्या नंतर त्यांना ती परवानगी मिळते. एकंदरीत ह्या परवानगी दिल्याच्या नंतर त्याचा जर का कोणी दुरुपयोग करत असेल, जसं ह्या केसमध्ये आढळलेलं आहे की हा दुरुपयोग होऊ नये याकरिता जे काही ऍक्शन घेणं आवश्यक आहे ते नक्कीच त्यासाठी आवश्यक पावलं आपण उचलत आहोतच. परंतु ह्या केसमध्ये एक गोष्ट लक्षात आली की जे काही ठाण्यामध्ये कारवाई झाली ते कुठलेही सब सेंटर नव्हतं, ते एका घरामध्ये छापा आपण केलेला आहे आणि तो पोलिसांच्या इंटेलिजन्स मार्फत जी काही माहिती प्राप्त झाली होती त्या माहितीच्या आधारे तो छापा आपण टाकला होता. उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना घेऊन आपण हा छापा टाकला होता आणि या छाप्यामध्ये एक गोष्ट लक्षात आली की तिथे कुठलेही अधिकृत सब सेंटर असं नव्हतं. जे काही नाशिकमध्ये IVF सेंटर होतं त्या डॉक्टरांच्या मार्फत इथे काही रॅकेट चालवलं जात होतं. अशा काही गरजू महिला, ज्या महिलांना पैशांची आवश्यकता आहे, अशा महिलांना तिथे त्यांची फसवणूक करून त्यांचं ब्रेन वॉशिंग करून त्यांना हे इंजेक्शन द्यायचे आणि त्यांच्या मार्फत ते बिजाणं आहे ते मॅच्युअर करायचं आणि ते मॅच्युरिटी झाल्याच्या नंतर ते नाशिकला त्यांना घेऊन जाऊन ते जे काही रिट्रीव्हर आहे ते करायचं आणि मग ते आंध्र प्रदेश असेल किंवा अन्य काही विविध राज्यामध्ये आणि देशाच्या बाहेर देखील हे काही एम्ब्रिओज आहे ते पाठवण्याचं काम या IVF सेंटरच्या माध्यमातून होत असं आपल्या तिथे ह्या तपासणीच्या अंती निदर्शनास आलं. एक गोष्ट लक्षात आली की याच्यामध्ये जवळपास 10 महिला याच्यामध्ये पीडित होत्या आणि या कायद्याच्या तरतुदीनुसार जर का कोणाला डोनेशन करायचं असेल डोनर म्हणून तर फक्त एकदाच सरोगसी करू शकतात, त्यांना एकापेक्षा जास्त करायची परवानगी नाही. इथे एकाच महिलांना 8-10 वेळेला ह्यांनी हे केलेलं आहे, लक्षात आलेलं आहे. म्हणून तो पहिला आपलं जे सूचना होती की ह्यांचं मेडिकल रिपोर्ट नक्कीच आपण तो ताब्यामध्ये घेऊ आणि त्या महिलांच्या वरती ज्या काही पीडित महिला आहेत त्यांना जे काही इंजेक्शनमुळे त्यांच्या आरोग्यावरती काय त्याचा परिणाम होईल त्याचं सगळं आकलन करून नक्कीच त्यांना जी काही मदत करायची आहे ती शासनातर्फे केली जाईल. दुसरा आपला प्रश्न होता की सूचना आपली होती की IVF एक लक्षात आली की ह्याच्यामध्ये आता एकाच महिलेचं रजिस्ट्रेशन वारंवार कसं त्यांनी केलं तर सभापती महोदया यांनी एकाच महिलेला जेव्हा इंजेक्शन देत असताना रजिस्ट्रेशनच्या वेळेला त्यांनी खोटे आधार कार्ड वापरले. म्हणजे
त्यांनी त्यांच्याकडे रजिस्टर करत असताना त्या विविध महिला आहेत असं तिथे दाखवलं, परंतु प्रत्यक्षात त्या महिला त्या एकच होत्या. म्हणून आपण आता एक तिथे निर्णय घेऊ शकतोय आणि किंबहुना आपण त्या निर्णय घेण्यावरती आपण आहोत, की जे काही पोर्टल रजिस्ट्रेशनसाठी वापरलं जाते त्याच पोर्टलवरती ह्या महिलांचं रजिस्ट्रेशन करत असताना त्यांनी आधार कार्ड लिंक करून आपण ते रजिस्ट्रेशन आपण ते कंपल्सरी आपण करू. आणि आधार कार्ड लिंक झालं की मग त्यांना डुप्लिकेशन करता येणार नाही, कारण ते एकदा आधार कार्डाच्या वरती जेव्हा लिंक ते होऊन जाईल, मग त्या आपल्याकडे रजिस्ट्रेशनसाठी आवश्यक असलेल्या ज्या कमिटीच्या अंतर जे पोर्टल वापरलं जातं त्या पोर्टलवरती त्या महिलेची सगळी माहिती उपलब्ध होईल. आणि म्हणजे राज्याचे जेवढे IVF सेंटर्स आहेत ते सगळे क्लब होतील आणि त्याला शक्यतो आपण त्याला ब्लॉकचेन वरती आपण टाकू, जेणेकरून त्याला कोणी इंटरफिअरन्स तिथे करणार नाही. तर मला वाटतं सभापती महोदय, आपण कारवाई करत असताना आता राज्यामध्ये एकूण जवळपास 860च्या दरम्यान ही IVF सेंटर्स आहेत आणि ह्या कारवाईच्या अनुषंगाने नक्कीच ह्या 860 सेंटरमध्ये पोलिसांच्या मार्फत आणि जी काही तज्ञ समिती आहे जी आरोग्य विभागाशी संबंधित आहे, अशा संयुक्त कारवाया ह्या सर्व 860 जे काही IVF सेंटर आहेत त्यांची संपूर्ण माहिती ही गोळा केली जाईल. आणि कारण गृह विभागाला सोबत घेणं आवश्यक आहे, कारण शेवटी जर डुप्लिकेशन डॉक्युमेंटेशन मध्ये होत असेल तर ते काही आरोग्य विभाग तपासू शकणार नाही. त्यामुळे गृह विभाग आणि आरोग्य विभाग या सर्व IVF सेंटर वरती सुमोटो तिथे कारवाई करेल आणि ज्या ज्या ठिकाणी अशा पद्धतीचे IVF सेंटरचा गैरवापर करून जर का तिथे असे चुकीचे प्रकार घडत असतील, जसं ह्या केसमध्ये आपण केलेलं आहे, आपण डॉक्टरांना तर आपण अटक केलेलीच आहे, पण ते IVF सेंटरचे जे रजिस्ट्रेशन आहे ते देखील आपण आता रद्द करायचे आदेश आपण दिलेले आहेत. त्याच पद्धतीने आदेश हे दिले जातील. सन्माननीय मनीषा कायंदे. धन्यवाद सभापती महोदय. या अत्यंत गंभीर विषयाकडे माननीय सदस्य चित्राताई वाघ यांनी लक्षवेधी टाकली आहे आणि माननीय मंत्री महोदयांचे अभिनंदन केले पाहिजे की अतिशय सविस्तर उत्तर त्यांनी दिलं आहे. फक्त 2 गोष्टी मी विचारू इच्छिते. एक, याच्यामध्ये कारण हे अंडबीज वाढत असताना ते सोनोग्राफी तर्फे मॉनिटर केलं जातं की त्याची साईज किती झाली आणि काय. तर हे सोनॉलॉजिस्ट आहेत, मग ते लॅब टेक्निशियन असतील, जे ज्या फार्मसीमधनं औषधं घेतली असतील, इंजेक्शन्स, मग ते इस्ट्रोजन असतील काय असतील अशा प्रकारचे ते अंड वाढण्यासाठी, तर यांचाही शोध घेतला पाहिजे आणि त्यांना शोधून काढून तुम्ही त्यांच्यावर त्यांची लायसन्स जप्त करणार का, परमनंटली सस्पेंड करणार का, हा माझा विषय आहे. दुसरा, आता हे IVF सेंटर्स हे आता वाढणारच आहेत, हे काही कमी होणार नाहीये. जसे पूर्वी आपण PCPNDT कायदा झाला तेव्हा भरारी पथकांची स्थापना झाली, तर अशा प्रकारचे आता ते भरारी पथक मी पुढच्या एका प्रश्नात विचारणार आहे. परंतु या कायद्यांना अनुसरून म्हणजे असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह टेक्नॉलॉजी रेग्युलेशन ऍक्ट 2021 या कायद्या अंतर्गत आपण भरारी पथक नेमणार का? धन्यवाद. ह्याच पर्टिक्युलर केसमध्ये ज्यांनी सोनोग्राफी केली होती ती अनधिकृतरित्या त्यांनी सोनोग्राफी केली होती, आपण त्यांच्यावरती थोडी कारवाई केलेली आहे. तर सोनोग्राफी सेंटरवरती आपण नक्कीच ते लक्ष ठेवून असतो आणि त्या बाबतीमध्ये आपलं विभाग हे काम करत असतं. दुसरा आपला विषय होता की औषध ह्यांनी कुठून घेतले, तर जिथे IVF सेंटर ह्यांचं रजिस्टर्ड होतं नाशिकला, तिकडे त्यांच्याकडे ऑलरेडी औषधं उपलब्ध होतीच, त्यांनी फक्त त्याचा गैरवापर केला आणि आता ते रजिस्ट्रेशनच रद्द झालेलं असल्यामुळे तो प्रश्न उद्भवणार नाही. तिसरा आपला प्रश्न होता की तज्ञ समिती नेमावी, जे सामान्य चित्रतांची देखील मागणी होती. एकंदरीत ज्या या IVF सेंटरना मान्यता देत असताना जी तज्ञ समिती काम करते ती तज्ञ समिती वेळोवेळी ह्या सगळ्या IVF सेंटरवरती रॅन्डमली व्हिजिट देखील करत असते आणि त्यांच्या अंडर ह्या कारवाया होत असतात. परंतु मी मगाशी म्हटल्याप्रमाणे जर का ह्याच्यामध्ये एक मोडस ऑपरेटिंग काय लक्षात आलेली आहे की एकाच महिलेचा वारंवार वापर हे डुप्लिकेट डॉक्युमेंटेशनचा वापर करून होतोय, म्हणून गृह विभाग आणि आरोग्य विभाग असे एकत्रित ह्या सगळ्या व्हिजिट व्हाव्यात आणि त्या रॅन्डम व्हिजिट व्हाव्यात अशा पद्धतीच्या सूचना ह्या आम्ही दिलेल्या आहेत. आणि ते म्हणून मला वाटतं तिथे वेगळ्या समितीची आवश्यकता नाही, ह्या दोन्ही विभागाच्या मार्फत या संयुक्त कारवाया केल्या जातील. सन्माननीय चित्राताई बोला. सभापती महोदय, आत्ताच मंत्री महोदयांनी उत्तर दिलं, परंतु ही लोक गुन्हेगारी प्रवृत्तीची आहे. आधार कार्ड जे आहे ते आपण लिंक बेस्ड केलं तर उत्तमच आहे, परंतु याच्यामध्ये फेक आधार कार्ड ज्या पद्धतीने आपण बघतो बांगलादेशी घुसखोर बनवून येत आहेत, त्या पद्धतीचं होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि त्यामुळे त्यासोबतच थंब इम्प्रेशन घेणं हे सुद्धा गरजेचं आहे असं मला वाटतंय. सभापती महोदय, महिला सन्मान, आरोग्य आणि सामाजिक न्याय या तिन्ही बाबींचा प्रश्न आज आपल्या सगळ्यांच्या समोर उभा आहे आणि म्हणून मला या ठिकाणी सभापती महोदयांना सांगायचे की शासनाने मकोका सारखी कारवाई, एखादी उदाहरणात्मक, कठोर आणि उदाहरणात्मक अशी कारवाई या सगळ्या आरोपींवरती करावी
आणि एक स्पष्ट असा संदेश की महाराष्ट्रामध्ये गरीब महिलांचं शोषण केलं जाणार नाही, अशा पद्धतीची भूमिका सरकार घेणार काय? का बायोमेट्रिकची आवश्यकता पडली तर नक्कीच बायोमेट्रिकची देखील आपण त्याच्यामध्ये इन्क्लूड करता येईल. दुसरा आपला जो प्रश्न होता की मफुगासारखी कारवाई ह्याच्यामध्ये व्हावी. नक्कीच ह्या विषयाकडे आम्ही देखील शासन देखील तितक्याच संवेदनशीलतेने पाहतंय. म्हणून जर का कायद्यात बसत असेल तर त्याच्यावरती मफुगासारखी कारवाई करता येईल. अ, अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नाकडे चित्राताई वाघ यांनी लक्ष वेधलेलं आहे. मी स्वतःही या विषयात थोडी माहिती घेतली. कारवाई पोलीस करतायत. मुद्दा असा आहे की इंडियन मेडिकल असोसिएशन आणि गायनेक आणि ऑब्स्टेटिक असोसिएशन अशा 2 त्यांच्या असोसिएशन्स आहेत. आणि जेव्हा पी-सी-पी-एन-डी-टी सारख्या ॲक्टमध्ये त्यांचे डॉक्टर सापडतात, त्याला ते स्वतः रेकमेंड करतात किंवा इंडियन मेडिकल काउन्सिल त्यांची पदवी रद्द करतं. पण ती होईपर्यंत हे लोकं दुसरीकडे वेगवेगळ्या नावांनी प्रॅक्टिस करत राहतात. तर सन्माननीय आरोग्यमंत्री सभागृहात आहेत, सन्माननीय गृहराज्यमंत्री इथे आहात आपण. तर या संदर्भामध्ये या इंडियन मेडिकल काउन्सिलला सांगून यांच्या पदव्या रद्द करण्यासाठी तुम्ही कारवाई केली असेल तर उत्तम आहे. नसेल तर या सिद्ध होईपर्यंत ते म्हणतात की आम्ही रद्द करणार नाही. परंतु त्याचा दुरुपयोग हे लोकं केसच्या वेळेला करतात. साक्षीदार फोडण्याच्या दृष्टिकोनातून अनेक पी-सी-पी-एन-डी-टी ॲक्टच्या कारवायांमध्ये असंच घडलेलं आहे. तर माझी तर आपल्याला सूचना राहील की आता जी लायसन्स देणारी कमिटी आहे, त्यांच्याचकडे याचं देखरेख ठेवून कितपत ते तटस्थपणे काम करू शकतील याबद्दल मला थोडं मनामध्ये प्रश्नचिन्ह वाटतंय. तर पी-सी-पी-एन-डी-टी ॲक्टच्या नुसार कमिटीचं काम चांगलं चाललेलं आहे, असे अनेक वर्ष मी पाहते. बऱ्यापैकी त्यावर जागृती होते. तर सरोगसी नियमन कायदा 2021 आणि सहाय्यक प्रजनन तंत्रज्ञान नियमन कायदा 21 त्याच्यावरून जसं मेडिकल टर्मिनेशन प्रेग्नन्सी ॲक्टमध्ये दुरुस्त्या केल्यावर मोठा प्रश्न तयार झाला, की सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांना एम-टी-पी ॲक्टच माहीत नव्हता अनेक जणांना. तर त्याचं ट्रेनिंग घ्यायची वेळ आली आणि म्हणून मग सरकारने निर्देश दिले, की पोलीस अधीक्षक आणि सिव्हिल सर्जन यांची कॉमन समिती असावी. तर तशा प्रकारची समिती जिल्हानिहाय या आय-व्ही-एफ सेंटरचं नियमन आणि त्यांची देखरेख यासाठी आपण करण्यासाठी गृह विभागातर्फे प्रस्ताव द्याल का? असं मला आपल्याला सांगायचं. सभापतीमध्ये आपल्या सूचनेप्रमाणे कारवाई निर्देशच केली आहेत जाईल. माझे ते. हां. तशी सूचना माझी आहे आपल्याला. त्या निर्देशांच्या नुसार कामकाज होऊन त्यात सामाजिक संघटना आणि महिला लोकप्रतिनिधी यांचाही समावेश दोन्ही सभागृहांच्या आपण करण्याचा विचार करा. होय सभापतीमध्ये. लक्षवेधी क्रमांक 9 किरण सरनाईक.